जगभरातल्या बायकांची बोंब असते, नवरा माझ्याकडे लक्षच देत नाही. इथे मी लक्ष देतो, बायको मला म्हणते एवढं लक्ष देऊ नका माझ्याकडे. खरंच खूप छान दिसतेस तू आज. थँक्यू. अशीच राहत जा रोज. रोज नेहमी नेहमी अशीच राहिले ना तर वेगळेपणच नाही उरणार. तुला वेगळेपणा दाखवायची काही वेगळी गरजच नाही बाळा. तू आहेस मुळात वेगळी. तुला देवाने एकदम वेगळं बनवलंय. हा, तुला बनवून तर ढाचा देवाने तोडून टाकला. एकमेव मॉडेल. हा, वन अँड ओनली स्वानंदी. बस माझी बायको. काय झालंय तुम्हाला एवढे का खुश आहे? खुश आहे कारण आज सगळेच खूप खुश होते. सगळे खूप छान होते. पण तरी जरा मला टेन्शन आलं होतं. टेन्शन कसलं? संपदा ताई तुझी, वच्ची मावशी आणि आपली आई तीही एकाच ठिकाणी होत्या. नशीब कोणी काही बोललं नाही. तुम्हाला माहित नाही किती मोठं वादळ आलं असतं ते. मी परतवून लावलं. सगळे खुश राहावेत म्हणून मला माझ्याच बहिणीला दुखवावं लागलं. पण माझाही नाईलाज झाला हो. मी प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. हॅलो, तू अशी मध्ये कुठे हरवतेस ग? कुठे निघून जातेस भलतीकडे? नेहमीच आहे तुझं. सांग, कसला विचार करतेस? सांग लवकर सांग. नाही सांगणार, तुम्हाला माहिती. पण हे बघ, एक लक्षात ठेव, एकच गोष्ट लक्षात ठेव की तू जगात सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही एकाच वेळी. कारण तू माणूस आहे, पिझ्झा नाहीयेस. पिझ्झा? पिझ्झा? माझी बायको हसली. चला म्हणजे माझा पिझ्झा पीजे सक्सेसफुल झाला. तू ना अशीच हसत राहा यार. तू असलीस ना की सगळं घर खुश असतं. हा, बघ ना, दादा वहिनी आजकाल खुश असतात, आई खुश असते, सगळं कसं छान खुश. एक ना सिंपल लॉजिक आहे. ज्याला जे हवंय ते दिलं ना की त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू फुलतं. तरी अजून बरीच कामं बाकी आहेत. आता काय कामं बाकी तुझी? पुष्कळ काम आहेत. तुम्हाला नाही कळणार. मला नाही कळणार. ओके, पण मला एक गोष्ट कळते की दादा वहिनी बाहेर गेलेत फिरायला. आई बाबा रूम मध्ये आराम करतायत. मी माझ्या गोड बायको बरोबर प्रेमाचे निवांत क्षण छान अनुभवतोय. अरे माझी बायको. आई, जोपर्यंत यांचं प्रेम माझ्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही केलेला प्रत्येक वार झेलायला मी तयार असेल. माझी दुर्गा माता माझ्या पाठीशी आहेच. तिने शक्ती दिलीच आहे मला. पण त्या शक्तीपेक्षा तुमचं मन वळवायची युक्ती हवी आहे मला. आणि ज्या दिवशी ती मिळेल त्या दिवशी मी सुद्धा यांच्यासारखी निश्चिंत होऊन झोपेन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.